सोलापूर शहरातील आसरा चौक परिसरातील एसबी प्लाझा येथील दूषित पाण्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली होती। त्यानंतर महापालिकेने 2 दिवसापूर्वी या परिसरातील पाण्याचे 3 नमुने तपासणीसाठी घेतले होते। या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 3 नमुने पिण्यास योग्य असल्याचा खुलासा महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी शनिवारी केला। महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा सुरक्षित असून त्या प्लाझामधील खासगी बोर बंद करण्याची सूचना रहिवाशांना केली आहे, असेही चौबे यांनी यावेळी सांगितले। नागरिकांच्या तक्रारीनंतर एसबी प्लाझा परिसरातील ड्रेनेज लाईनची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे। तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सुमारे 330 मीटर लांबीची नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे। या कामास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे। ड्रेनेज लाईन मधील सांडपाणी रिव्हर्स झाल्याने ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मिसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता। त्यामुळे परिसरात दूषित पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती। याच पार्श्वभूमीवर एसबी प्लाझा येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते। याचा अहवाल समाधानकारक आला असून टाकीतील पाणी पिण्यास योग्य असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे।